बातमी अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली। सासरचे लोक विवाहितेकडनं वारंवार 4 लाख रुपयांची मागणी करायचे। आपणच होतो लग्न करायला तिच्यावाला। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात हुंड्याच्या छळाला कंटाळून तरुणीनं विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली। प्रिया ढगे असं मृत विवाहितेचं नाव असून राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे। घराच्या बांधकामासाठी 4 लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरच्यांकडनं विवाहितेचा सतत छळ करण्यात येत होता। छळ सहन न झाल्यामुळे प्रियानं टोकाचं पाऊल उचललं। लग्नावरून त्यांनी नंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली। तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित करून दिलं नाही, आमचे कोणतेच अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीये। त्यानंतर त्यांनी तिला पैशाची पण मागणी करत होते, त्यासाठी तिला शारीरिक पण छळ करायचे तिचा। आणि तिची मुलगी आहे श्रेया 2.5 वर्षाची, ती पण त्यांनी तिच्याकडून हिसकावून घेतली। आणि दरम्यान शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। पती शुभम ढगे आणि त्याच्या घरच्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। काकी म्हणे अख्ख्या वस्तीवर तिने माझा बोबाटा केला का? प्रिया घाण आहे, प्रिया पालथ्या पायाची आहे, परत माधवनं म्हणायची, लई बोलायची, लई शिव्या द्यायची म्हणे ती मला। तरी हिला जीव मुठीत धरून राहिली, जगली। आम्ही म्हणायचो थांब थांब, दम धर, दुसऱ्याचं लग्न होऊ दे, मग आपाप शांतता होईल। आपाप न म्हणतोय सासू थांब, दम धर। तिला दमच निघाला, तिने लगेच विहिरीत जीव दिला।